मोठ्या शहरांमध्ये चारचाकी गाड्यांच्या स्पर्धा होतात हे सगळ्यांनाच माहिती आहे। मात्र सोलापुरातील अकलूज सारख्या ग्रामीण भागात ऑफ-रोड मोटोक्रॉस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। चिखल, पाण्याचा प्रवाह, डोंगर दऱ्या यासारख्या अनेक अडचणींमधून गाडी चालवण्याची चित्तथरारक स्पर्धा या ठिकाणी पार पडली। अकलूज मध्ये ऑफ-रोड मोटोक्रॉस रॅली, ग्रामीण भागातली पहिलीच स्पर्धा। 50 स्पर्धकांनी घेतला सहभाग। अकलूजकरांनी अनुभवला ऑफ-रोड रॅलीचा थरार। हिरवेगार डोंगर, पाण्याचे ओढे, चिखल तुडवत पाण्यातून डोंगराळ आणि ओबडधोबड रस्त्यावरून धावणाऱ्या या गाड्या पाहिल्यावर तुम्हाला एखाद्या मोठ्या शहरात आल्यासारखं वाटलं असेल, पण तसं नाहीये। एरवी फक्त मोठ्या शहरात दिसणारं हे दृश्य सोलापूरच्या अकलूज मधल्या ऑफ-रोड मोटोक्रॉस स्पर्धेचं आहे। ऑफ-रोड रॅलीमध्ये साधारण 50 गाड्या म्हणजे साधारण 50 ड्रायव्हर्स व त्यांचे नॅव्हिगेटर्स असे आलेले आहेत। ग्रामीण भागात आपण पहिल्यांदाच हा उपक्रम करतोय। अकलूजमध्ये फ्रॅटिली विनयार्ड्स येथे करतोय। विनयार्ड्सचे एक्सपिरियन्स बरोबर त्यांना ड्रायव्हिंगचा पण एक हा थरारक अनुभव मिळावा आणि ग्रामीण भागातल्या लोकांना काहीतरी आकर्षक बघायला मिळावं यासाठी आपण ही स्पर्धा भरवलेली आहे। आतापर्यंत फक्त सिनेमा आणि टीव्हीवर अशा स्पर्धा पाहणाऱ्या अकलूजकरांना ऑफ-रोड रॅलीचा थरार अनुभवायला मिळाला। ग्रामीण भाग असूनही प्रेक्षकांचा उत्साह आणि चांगल्या नियोजनामुळे स्पर्धकांनीही आनंद व्यक्त केलाय। अकलूज या गावात ही अशी रॅली बनते आहे हे थोडं आश्चर्यच आहे, पण खूप छान प्रकारे यांनी ट्रॅक बनवलेला आहे आणि पाण्याची सुविधा इथे थोडी कमी आहे, पण ह्यांनी खूप छान प्रकारे पाणी आणलेलं आहे, ते प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्याचा एन्जॉयमेंट आणि जी काय त्यांनी टफ जी बनवलेली आहे ट्रॅक वगैरे, सो आम्ही त्याचा एन्जॉय करणार आहे आज। या स्पर्धेत कोण जिंकेल कोण हरेल यापेक्षा सहभागी होऊन आपलं कौशल्य दाखवण्याला महत्त्व देण्यात आले। विजेत्याला एक सरप्राईज बक्षीसही देण्यात येणार आहे। अकलूजच्या या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातही ऑफ-रोड मोटोक्रॉसचा प्रसार होण्यास मदत होणार आहे। रवी लभेकर, पंढरपूर।